माझं नाव सुरेखा देवळे, पण माझ्या वडिलांचं नाव धोंडीराम मुटेकर. ते त्यांच्याबद्दल काय माहिती नाही, कारण ते रेल्वेमध्ये होते आणि त्यांची एकटी मुलगी मी आणि दोन माझे भाऊ. ते बोरिवलीत राहतात, एक बोरिवलीमध्ये एक नायगावला. आणि मी भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये लागल्यामुळे, म्हणजे मी आधी मोतीबिंद दळवे हॉस्पिटलमध्ये जॉबला होते, पण तिथे बाजूला गोपीनाथ टेम्पल असून मी कधी गेली नाही एकदा सुद्धा. आणि प्रसाद खाल्ला आहे मात्र तिथला, सुरुवात तिथून झाला, प्रसाद तिथून खाल्ला. आम्हाला शाळेत असताना भगवद्गीता वाचायला कंपल्सरी होतं. आमचे प्रिन्सिपल होते दीक्षित सर, त्यांनी भगवद्गीता वाचायला सुरुवात केली होती. आणि मला इतकं संस्कृत आठवायचं की मी म्हटलं कधीतरी मला संस्कृत वाचायचं, संस्कृतमधून काहीतरी वाचायचं. आणि मग हे आत्ता आम्ही ठरवलं की भक्तिवेदांमध्ये थोडा सुरुवात झाली. इकडे काय ड्युटीवरून त्यांना वेळ मिळायचा नाही, पण नंतर ठरवलं की काहीतरी संस्कृतमधून वाचायचं, संस्कृतमधून सुभाषित वाचायचं. असं मला थोडासा हे होता, आवड होती सुभाषित, मला पाठ करायला आवडायचं. म्हणून मग काय वाचावं, तर मग हे करा, वजे सर आल्यामुळे, पहिला नीरा मॅडम होत्या तेव्हा सुरुवात झाली, पण वजे सर आल्यामुळे मग मी त्याच्या आधी पण मी केला होता, PhD कोर्स केला होता. 1 वीकचा असायचा तेव्हा, मला वाटतं गोपीनाथ. त्याच्यानंतर तेव्हा पण काय एकदम असं जमलं नाही, तेव्हा पण मी सगळं सोडलं होतं आणि थोडंसं टीचिंगमध्ये थोडं करत होती, पण मग परत डिस्कंटिन्यू झालं. आणि मग वजे सरांनी जरा स्टार्टअप झालं आणि त्याच्यामुळे आता मी थोडंसं काहीतरी एक पाऊल पुढे तुमच्यामुळे आणखी पुढे जायची इच्छा आहे. इन्फॉर्मेशन छान आहे तर नक्की जाणार. आता युटर्न घेऊन आले, आता परत नाही युटर्न. इंट्रोडक्शन जोरात बोला, आम्हाला आवाज नाही येत. आम्ही पहिल्यापासूनच म्हणजे माहेर सर्व त्याचे पॅकेट माहेकरीचे सर्व आजोबापासून आजी आजोबापासून आमचं. मला इथे आल्यावर मी सर्व देवांची पूजा करत बसायची 2 तास, आरत्या वगैरे. पूर्ण नाही वाटायचं मला जेव्हापासून मी भक्तीत आले, इस्कॉनमध्ये जीवन सार्थक झाल्यासारखं झालं मला. आणि शिक्षागुरू आम्हाला प्रभू बोलतात ना की भगवंत गाय आहे, पण मी तर गुरुलाच गाय. माझं नाव ऋतुजा मेहुल आणि मी मेहुलबरोबरच इंजिनियर फॉर्ममध्ये काम करते. आणि आम्ही भक्तीमध्ये मेहुलमुळे आलो सगळे. पप्पाला कारण समर्थाक्षीमुळे सुरुवात झाली. आईचा आशीर्वाद होता, ती सांगायची ओरडून ओरडून, अगं कर कर कर. मी म्हटलं अगं थांब ना भावे, मी आफ्टर 40 करणार आता नाही असं. पण मग मेहुलचा ॲक्सिडेंट झाला आणि तो पण मागे लागलेला, तुझ्या तू कर. पण म्हटलं रिस्पॉन्समध्ये कोणाला आपण ओळखतो की जाणार, असं नाही होतं. मग भक्तिवेदांतमध्ये ॲडमिशन झालं, वजे सर भेटले आणि आम्ही लागलो. भगवंतांची कृपा अशीच राहा.